घणसोली गावातील आई एकविरा देवी पदयात्रा सेवा संस्थेच्या वतीने घणसोली गाव ते कार्ला लेणी आई एकविरा देवी मंदिर अशी 3 दिवसीय घणसोली गावची मानाची पालखी अंतर्गत पदयात्रा काढण्यात आली। या पालखीचे गुरुवारी 28 रोजी सकाळी घणसोली येथील ब्रास बँड पथकाच्या गजरात देवीच्या पालखीचे स्वागत करण्यात आले। शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पालखी कार्ला लेणी येथील आई एकविरा देवीच्या गडावर पोहोचली। संगीतकार रोहन पाटील यांच्या वतीने कोळी गीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पल्लवी पाटील यांनी निवेदन केले। आई एकविरा देवी भक्तांनी या संस्थेच्या माध्यमातून या पदयात्रेला गेल्या वर्षापासून सुरुवात करून या पदयात्रा पालखी सोहळ्याचे यंदा दुसरे वर्ष आहे। 3 दिवसीय पदयात्रेत शेकडो देवी भक्त भाविक पालखीत सामील झाले होते। मंगळवारी 3 डिसेंबर रोजी घणसोली गावकीच्या हनुमान मंदिराच्या प्रांगणात देवी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। पायी दिंडीतील पालखी सोहळ्यात पदयात्रा संस्थेचे संस्थापक शिवराज मडवी, माजी नगरसेविका रेखा म्हात्रे, अध्यक्ष अजित गायकर, सुनील पाटील, विकास पाटील, विनायक म्हात्रे, समाजसेवक भगवान म्हात्रे, भूषण पावशे, रामनाथ म्हात्रे, ऋषिकेश कोळी, पालखी प्रमुख रतीश भोईर, दर्शन कोळी, मनोज पाटील, स्वप्नील पाटील, अशोक गायकर, विशाल पाटील, सुदर्शन राठोड, वासुदेव वागजे, महापे गावातील समाजसेवक गणेश साष्टे, संगीता साष्टे, घणसोली येथील मैत्री कट्टा अध्यक्षा निशा महेंद्र पाटील यांच्यासह घणसोली येथील प्रकल्पग्रस्त रिक्षाचालक मालक संघटनेचे अनेक रिक्षाचालक पदाधिकारी तसेच रिक्षाचालक आदी उपस्थित होते।
कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, घणसोली, नवी मुंबई. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.